निसर्गाने स्वयंपूर्ण जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ माथेरानमध्ये नागरिक वस्तीमध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहे. नैसर्गिक जलस्रोत अटल्यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी नागरिक वस्तीकडे आल्याचे जाणकारांचे म्हणणे असल्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जंगलातच करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. माथेरानचे जंगल हे 700 हेक्टर मध्ये वेधले गेले असून माथेरानच्या टापूवरील 300 हेक्टर आणि टापू खालील 400 हेक्टर मध्ये पसरले. त्यामुळे साहजिकच जंगल प्राणी असणारच. भेकर, रानडुक्कर, ससे, जवादा, पिसारा तसेच बिबट्याचा वावर देखील येथे आहे. माथेरानच्या 54 किलोमीटर परिघात 27 नैसर्गिक जलस्रोत आहेत. ब्रिटिश काळात यातील काही जलस्रोत टाक्या बांधून तयार करण्यात आले. या टाक्यांमध्ये साठवणूक केलेले पाण्याचे नियोजन जंगली प्राण्यांसाठी पुढच्या काळाचा ब्रिटिशांनी विचार करून तयार केले होते. प्राणी सुद्धा या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असत, पण काळानुरूप हे नैसर्गिक जलस्रोत जमिनीची धूप झाल्यामुळे बुजून गेलेत. बेलवेडियर विहीर, मॅलेट स्प्रिंग हे जलस्रोत इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत, तर हॅरिसन स्प्रिंग येथील टाकी इंदिरानगर येथील तरुणांच्या मदतीने साफ केल्यामुळे पाण्याचा मुबलक साठा आहे. 27 जलस्रोतांपैकी बोटावर मोजण्या इतके स्रोत जिवंत आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसात त्यातील पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागल्यामुळे पाण्याच्या शोधात हे प्राणी मानव नागरी वस्तीकडे वळू लागलेत. 3 दिवस अगोदर रात्रीच्या वेळेस ई-रिक्षातून येताना काही लोकांना सकाराम तुकाराम पॉइंट जवळ एक रानडुक्कर महात्मा गांधी रस्त्यावर फिरताना दिसले, तर वुडलँड हॉटेल येथे काही महिन्यांपूर्वी एक रानडुक्कर मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले होते. तर मेरीटाईम बंगल्याच्या आवारात एका भेकराचे पिल्लू आपला जीव भटक्या कुत्र्यांपासून वाचवत असताना त्यांचे भक्षक बनले होते. इतक्या घटना होऊन देखील वनविभाग काही उपाययोजना करत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे. मागील वर्षी येथील तरुण भाविन टक्कर व त्याच्या मित्रांकडून जागोजागी छोटे कृत्रिम पाणवठे लावण्यात आले होते. त्यामुळे येथील माकड, वानर त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरले होते. असेच मोठे कृत्रिम पाणवठे जंगलात केले तर अनेक मुख्या प्राण्यांची ताण भागू शकते. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.